आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक। सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरू नगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह। नमस्कार, मी आशिष जाधव। आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे। जीएसटीचं विशेष अधिवेशन पार पडलं। त्यामध्ये भाजप सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे लक्ष दिलं नाही, पण आता जीएसटी लागू होणार आहे। विधेयक मंजूर झालेलं आहे। उद्या त्या विधेयकावरती राज्यपालांची सही होईल। 1 जुलैपासून राज्यात जीएसटी लागू सुद्धा होईल, त्याची अंमलबजावणी होईल। आता तरी भाजप सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे लक्ष द्यावं अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे। पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बरंच राजकारण होत आहे। 1-2 दिवसात म्हणजे 25 मे पासून पुढचे 4 दिवस भाजप सत्ताधारी पक्ष शिवार संवाद यात्रा नावानं एक यात्रा काढते। त्यामध्ये महाराष्ट्र ढवळून काढायचा आहे असं एकनाथ खडसे, मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्यांनी जाहीर केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या मनाचा कौल भाजपला घ्यायचा आहे की नेमकं शेतकऱ्यांच्या मनात भाजप विरोधात काही रोष आहे का, असेल तर तो कशा पद्धतीचा आहे। कर्जमाफी देऊनच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील का, आणि कर्जमाफी द्यायची असेल तर ती कशी द्यायची हे मुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, भाजपचे इतर नेते शेतकऱ्यांकडूनच त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून समजून घेणार आहे। एकूणच काय तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं राजकारण होत आहे, जो तो राजकीय यात्रा काढताय आणि शेतकऱ्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांवर त्यांच्या जखमेवर हुंकर मारण्याचा प्रयत्न करताय। पण यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी कोणीही काहीही बोलायला तयार नाही आहे की कर्जमाफी सरकारनं द्यावी अशीच मागणी होते आहे, पण ती कशी द्यावी, कशा पद्धतीनं द्यावी याबाबत विधिमंडळामध्ये चर्चा झाली असती। ती चर्चा सरकारनं टाळलेली आहे। एकूणच हा प्रश्न जितका म्हणून क्लिष्ट गुंतागुंतीचा करता येईल तितका म्हणून तो भाजपनं केलेला आहे। आणि आता भाजप स्वतः शिवार संवाद यात्रा काढते। नेमकं राजकारण काय आहे हे आज आपण समजून घेणार आहोत। आपला आजचा सवाल बघा। जीएसटी नंतर आता भाजप सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे लक्ष देईल का, या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपल्याला चर्चा करायची आहे। मुद्दा क्रमांक 1, जीएसटीच्या विशेष अधिवेशनात सरकारला कर्जबाजारी शेतकऱ्यांचा विसर पडला का। मुद्दा क्रमांक 2, संवाद यात्रेच्या म्हणजे शिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कौल घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का। मुद्दा क्रमांक 3, शेतकरी कर्जमाफीवरून मध्यावधी निवडणुकीला सामोरं जाण्याचा भाजपचा डाव आहे का, किंवा भाजप तो डाव खेळेल का। शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 4, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाची स्पर्धा लागली आहे का। विरोधकांना असं वाटतं उद्या जर का भाजप सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर आम्हीच मागणी केली होती म्हणून कर्जमाफी झाली। सत्ताधारी भाजपला असं वाटतं की कर्जमाफी आपणच देणार आहोत तर त्याचं सगळं श्रेय आपल्यालाच मिळालं पाहिजे, म्हणून मग ही शिवार संवाद यात्रा भाजप काढते आहे। सत्ताधारी पक्ष असलेला घटक पक्ष शिवसेनेला असं वाटतं की ही मागणी तर आम्हीच आधीपासून केलेली आहे, आम्ही सत्तेत असूनही विरोधकांसाठी शेतकऱ्यांसाठीच वागतो आहोत, कर्जमाफीची मागणी तर आम्हीच रेटून धरली, आम्हाला श्रेय मिळालं पाहिजे। आणि सत्तेत खारीचा वाटा घेणारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारखा पक्ष आहे, त्याला असं वाटतंय की आपण शेतकऱ्यांच्या बळावरती राजकारण केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी आपण काहीच केलं नाही, तशीच कर्जमाफी भाजपनं जाहीर केली तर मग आपल्याला कुठला श्रेय मिळणार नाही। म्हणून राजू शेट्टींनी सुद्धा आत्मक्लेश यात्रा सुरू केलेली आहे। आत्मक्लेश यात्रा म्हणजे काय तर आम्ही भाजपला पाठिंबा दिला हे आमचं चुकलं हे दाखवण्यासाठी तर ही आत्मक्लेश यात्रा नाही ना, की आम्ही सत्ताधाऱ्यांबरोबर आहोत तरी शेतकऱ्यांचं भलं होत नाही म्हणून स्वतःलाच क्लेश करून घ्यायचे, म्हणून ही आत्मक्लेश यात्रा आहे। याची उत्तरं आज आपल्याला घ्यायची आहेत। आज आपल्याकडं चांगले अभ्यासू पाहुणे आलेले आहेत।
ज्यांना शेतीचे प्रश्न माहिती आहेत, ज्यांना शेतकऱ्यांची व्यथा माहिती आहेत, असे पाहुणे आहेत. मी तुमची ओळख करून देतो. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ॲग्रोवनचे पत्रकार रमेश जाधव. रमेश जाधव यांनी अलीकडं तुरीच्या प्रश्नावरती सरकारला जाब विचारला आपल्या लेखांच्या माध्यमातून, बातम्यांच्या माध्यमातून. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला घेऊन, हेही आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. आपल्यासोबत भाजपच्या वतीनं भाजपचे आमदार डॉक्टर अनिल बोंडे आहेत. जेव्हा जेव्हा अनिल बोंडे मुंबईला येतात तेव्हा मी त्यांना आवर्जून म्हणतो की तुम्ही स्टुडिओमध्ये येऊन शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारकडं मागणी करा, सरकारला काहीतरी सांगा, कारण तुमचा भाजप हा मुख्य सत्ताधारी पक्ष आहे, मुख्यमंत्री हे भाजपचे आहेत, म्हणून ते आज आलेले आहेत. आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राजू शेट्टी यांचा फार कमी लोकांवर विश्वास आहे, असे राजू शेट्टींचे विश्वासू माणिकराव कदमसुद्धा आहेत. ते सुद्धा आत्मक्लेश यात्रा मध्येच सोडून आपल्या स्टुडिओमध्ये आज शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला आलेले आहेत. आपल्यासोबत नुकतेच परदेश दौरा आटपून आलेले आहेत, विधिमंडळाचं जे विशेष अधिवेशन झालं आहे तिथं शेतकऱ्यांचा प्रश्न मांडून आलेले आहेत. शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलमताई गोरेसुद्धा आहेत. नीलमताई आज आवर्जून आलेल्या आहेत आणि मी नीलमताईंना म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडं शिवसेनेनं डोळेझाक करता कामा नये. भले GSTच्या प्रश्नावर शिवसेनेची मागणी वेगळी होती, कारण मुंबई महापालिकेचा तो प्रश्न होता, तसं त्यांना आश्वासनसुद्धा मिळालं आहे की मुंबई महापालिका कुठल्याही परिस्थितीत राज्य सरकार किंवा केंद्र सरकारवर परावलंबी राहणार नाही. जी मागणी म्हणून शिवसेनेनं GSTच्या संदर्भात केली ती पूर्ण करण्याचं आश्वासन भाजपकडून शिवसेनेला मिळालेलं आहे. पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे, त्याचं उत्तर शिवसेनेला मिळालेलं नाही. तो प्रश्न घेऊन आज नीलम गोरे आपली बाजू नक्कीच मांडतील. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते आहेत संजय लाखे पाटील. ते जालन्यावरनं आपल्यासोबत असणार आहेत, कारण तुरीचा प्रश्न हा जालन्यापासून पुढं विदर्भात आणि मराठवाड्यात गाजलेला आहे. तिथं तूर खरेदीचा घोळ झालेला आहे, त्यामुळे तुरीच्या प्रश्नावरती ते शेतकऱ्यांचं लक्ष वेधणार आहे, सरकारचं लक्ष वेधणार आहेत. आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे विधानसभेचे गटनेते जयंत पाटीलसुद्धा येणार आहेत. त्यांनीसुद्धा GSTचं अधिवेशन आपल्या भाषणांनी गाजवलेलं आहे. पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती काय, हे पुन्हा त्यांच्याकडनं आपल्याला बदलून घ्यायचं आहे. मी सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो. माझं प्रास्ताविक लांबलं त्याबद्दल क्षमा मागतो. सुरुवातीला मी आज एकनाथ खडसे धुळ्यामध्ये नेमकं काय म्हणाले हे तुम्हाला दाखवणार आहे. एकनाथ खडसे पत्रकारांशी बोलता बोलता बरंच काही सांगून गेलेले आहेत. एक प्रकारे त्यांनी भाजपच्या मध्यावधी निवडणुकांचं बिंग फोडलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये, असं ते म्हणालेले आहेत. मग भाजपचा गेम प्लॅन काय, हाच आपल्याला आज समजून घ्यायचा आहे. नेमकं एकनाथ खडसे काय म्हणाले ते ऐकूया. नाही, आज निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सुसज्ज असलं पाहिजे, तयारी असली पाहिजे आणि कार्यकर्ता त्या दृष्टिकोनातून कामात असला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. मध्यावधी निवडणुका केव्हाही होऊ शकतात अशा स्वरूपाचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या मीटिंगमध्ये सभेमध्ये केलेलं आहे. त्या डिसेंबरला होऊ शकतात किंवा लोकसभेच्या बरोबरही होऊ शकतात. आजच होतील असं नाही आहे, परंतु त्या दृष्टीनं तयार झालं पाहिजे. आणि शेवटी एक अंतिम आहे की 3 वर्ष सरकारला झाले, सरकारने अनेक लोकोपयोगी कामं केले, तर हे जनतेपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही कमी पडतो आहे असं चित्र दिसतं आणि त्याचा वेग वाढला पाहिजे. आणि ज्या ज्या घटकासाठी जे निर्णय घेतले ते त्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून आता या योजनेच्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढायचा असा संकल्प पक्षाने केलेला आहे आणि त्याची तयारी आता सुरू आहे. मी पुन्हा एकदा एकनाथ खडसे काय म्हणालेले आहेत हे ऐकणार आहे. हे यासाठी की त्यांनी केवळ मध्यावधी निवडणुकांचं बिंगच फोडलेलं नाही भाजपचं, तर ते असंही म्हणालेले आहेत की 3 वर्ष राज्य सरकारला होत आलेले आहेत, तरीसुद्धा राज्य सरकारनं जे काही निर्णय घेतले किंवा ज्या काही योजना आणल्या त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत असं आम्हाला वाटतंय. म्हणूनच शेतकऱ्यांमध्ये जाऊन संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढायचा आहे असं एकनाथ खडसे म्हणालेले आहेत. पुन्हा ऐका एकनाथ खडसे नेमकं काय म्हणालेलं आहे. नाही, आज निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सुसज्ज असलं पाहिजे, तयारी असली पाहिजे आणि कार्यकर्ता त्या दृष्टिकोनातून कामात असला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. मध्यावधी निवडणुका केव्हाही होऊ शकतात अशा स्वरूपाचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या मीटिंगमध्ये सभेमध्ये केलेलं आहे. त्या डिसेंबरला होऊ शकतात किंवा लोकसभेच्या बरोबरही होऊ शकतात. आजच होतील असं नाही आहे,
परंतु त्या दृष्टीनं तयार झालं पाहिजे. आणि शेवटी एक अंतिम आहे की 3 वर्ष सरकारला झाले, सरकारने अनेक लोकोपयोगी कामं केले, तर हे जनतेपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही कमी पडतो आहे असं चित्र दिसतं आहे. आणि त्याचा वेग वाढला पाहिजे. आणि ज्या ज्या घटकासाठी जे निर्णय घेतले ते त्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून आता या योजनेच्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढायचा असा संकल्प पक्षाने केलेला आहे आणि त्याची तयारी आता सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्र भाजपला ढवळून काढायचा आहे. तो का काढायचा आहे? आपल्यासोबत भाजपचे आमदार डॉक्टर अनिल बोंडे आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या भागात शिवार संवाद यात्रेची जोरदार तयारी केलेली आहे. नेमकी ही तुमची शिवार संवाद यात्रा कशासाठी आहे हे तर एकनाथ खडसेंनी सांगितलेलं आहे, पण फील्डवरती भाजप काय करणार आहे? निश्चितपणे आशिष, संघटनात्मक पातळीवर जे कार्यकर्ते असतात त्यांनी शेतात बांधावर जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्याशी संवाद साधायचा आहे. आणि या शेतकऱ्याशी संवाद साधताना 3 महत्त्वाच्या गोष्टी आहे की शासनाच्या योजना ह्या शेतकऱ्यांपर्यंत कार्यकर्त्याच्या माध्यमातून पोचवायच्या आहे. कारण शेवटच्या टोकापर्यंत कदाचित सरकारी अधिकाऱ्याच्या माध्यमातून ती योजना पोहोचत नाही, तर ती कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ती योजना पोहोचवायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की शेतकऱ्यांच्या काही समस्या असतात त्यासुद्धा निश्चितपणे जाणून घ्यायच्या आहे आणि त्याचा फीडबॅक हा शासनाला द्यायचा आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या ज्या आहेत त्यासुद्धा सोडवण्याचा प्रयत्न ह्या शासनाच्या माध्यमातून होईल. आणि ही संघटना सातत्यानं कार्यकर्ते आणि संघटना कार्यरत असली पाहिजे. संघटना आणि शासनाचा हा समन्वय असला पाहिजे. मला असं वाटतं की एक सकारात्मक वातावरण शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याकरता आणि शेतकऱ्यांना या सगळ्या योजना, कारण की योजनेमध्ये इतका फरक आहे की जे गेल्या 15 वर्षात केलं नाही ते 2.5 वर्षात केलेलं आहे. आणि हे 2.5 वर्षात केलेलं आहे, परंतु तेही लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही असं एकनाथ खडसे सांगतात. त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत किती पोहोचला हे सांगण्याकरता खरोखर शेतकरी संवाद यात्रा आहे. आणि मला असं वाटतं की जो निवडणुकीचा प्रश्न आहे, कोणत्याही संघटनेने कोणत्याही पक्षाने केव्हाही निवडणूक येत असेल तर ते सैन्य सगळं तयार असलं पाहिजे आणि त्यामध्ये काही वावग आहे असं मला वाटत नाही. मी थेट जातोय जयंत पाटील यांच्याकडे. जयंत पाटील आपल्यासोबत आहेत फोनवरनं. जयंत पाटील, एकनाथ खडसे काय म्हणाले तुम्ही ऐकलं असेल. आता कळलं का तुम्हाला की ते का स्वतःला बाहुबली समजतात ते? कारण ते तर मध्यावधी निवडणुकांची तयारी करतायत. त्यांनी सांगितलं, आता हे जाहीरच केलेलं आहे की मुख्यमंत्र्यांना मध्यावधी निवडणुका हव्या आहेत आणि त्यांनी तसं सांगितलेलं आहे, तुम्ही तयार राहा. जर का सत्ताधारी पक्ष भाजप भक्कम स्थिर सरकारसाठी मध्यावधी निवडणुकांचा पर्याय स्वीकारत असेल तर मग विरोधक कुठं आहेत? आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय? म्हणजे मग भाजप कर्जमाफी देऊनच निवडणुकांना सामोरं जाईल. एकंदर साधारणपणे भारतीय जनता पक्षाचे सगळे प्रमुख आणि विशेषतः मुख्यमंत्री हे आम्हाला ज्यावेळी सोयीच असेल त्यावेळी आम्ही कर्जमाफी देणार आहोत असे सांगत आलेले आहेत. आता आमचा मुद्दा एवढाच आहे की आतापर्यंत 10,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रातले आत्महत्याचं लोण थांबावं यासाठी आम्ही विरोधी पक्षांनी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायच्यासाठी सरकारला आग्रह केला. आता आत्महत्येचं लोण थांबवायचं असेल तर कर्जमाफी द्यावी ही त्याची आमची भूमिका आहे. सरकारी पक्षांनी लेखी हमी द्या, मग आम्ही तुम्हाला कर्जमाफी देतो, आत्महत्या होणार नाही तशी लेखी हमी द्या असा आग्रह करणं हे काही म्हणजे मला वाटतं ते थोडंसं उद्दामपणाचं लक्षण आहे. तरी या महाराष्ट्रामध्ये आत्महत्येचं प्रमाण कमी थांबायला ताबडतोब कर्जमाफी दिली पाहिजे. पण भारतीय जनता पक्ष त्याचं राजकारण करतंय. आपली सोय, मुहूर्त या सगळ्या गोष्टीमुळं इतका विलंब झालेला आहे कर्जमाफी द्यायला की कदाचित मागच्या वर्षी 3,050 लोकांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मागच्या 2016 सालात 10,000पर्यंत आता आत्महत्येचं लोण पोचलेलं आहे. ताबडतोब आत्महत्या थांबवणं गरजेचं आहे. पण भारतीय जनता पक्षाला या शेतकऱ्यांच्या बाबतीत फारशी कौतुक नाही, शेतकऱ्यांचं काळजी नाहीये. तर यांना महाराष्ट्रामध्ये पुन्हा निवडणुका कधी घ्यायच्या, त्याचं वेळापत्रक कसं आखायचं, मग पुन्हा आपण सत्तेवर कसं यायचं याच्या विवंचनेत भारतीय जनता पक्ष जास्त दिसतोय. आणि त्यामुळं या कर्जमाफीला विलंब व्हायला लागलेला आहे. शेवटी मानवतावादी दृष्टिकोन मनात जर असता आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची खरीच काळजी असती
तर त्यांनी आतापर्यंत कर्जमाफी दिली असती. योगी सरकारने युपीमध्ये कर्जमाफी दिली, त्यांनी काही मुहूर्त बघितला नाही योगी असूनही, ताबडतोब आल्या कमिटमेंट दिली, ती पूर्ण केली. मग भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेश जवळचा आहे, पण महाराष्ट्रातला शेतकरी काही शत्रू आहे का भारतीय जनता पक्षाचा? आता आम्ही संघर्ष यात्रा काढल्यावर कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना मदत करायच्या ऐवजी आपण आता संवाद यात्रा सुरू करतोय. याचा अर्थ या प्रश्नाचं राजकारण करणं आणि संवाद यात्रा करून शेतकऱ्यांना समजावून सांगणं. अहो, शेतकरी जगला तर तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचाल ना. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी तुम्ही काय करणार, हा खरा प्रश्न आहे. आणि माझी अजूनही विनंती आहे भारतीय जनता पक्षाला की ताबडतोब कर्जमाफी द्या. किमान काही आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होण्याची शक्यता असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्याचं पुण्य तरी किमान घेण्याचा प्रयत्न राज्याच्या प्रमुखांनी आणि राज्याच्या भारतीय जनता पक्षाने करावा. सत्ता असली तर आपल्या सोयीप्रमाणे निर्णय घेणं हे राजकारणात आम्ही समजू शकतो, पण हा प्रश्न आत्महत्येचा आहे शेतकऱ्यांच्या. आणि महाराष्ट्रात सर्वदूर शेतकऱ्यांची परिस्थिती फार वाईट आहे, ही सांगून मी आपला वेळ घेत नाही. आणि म्हणून कर्जमाफी ही ताबडतोब दिली पाहिजे. कर्जमाफी द्यायची आहे, पण आता त्याचं श्रेयही घ्यायचंय असा दुहेरी कारभार भारतीय जनता पक्षाच्या मनात दिसतोय. आणि त्यामुळं मध्येच निवडणुका होणार अशा हुल उठवायची, कार्यकर्त्यांच्यावर काही वेगळा प्रभाव निर्माण करायचा, काही तो निवडणुका कधी होत, महाराष्ट्रात निवडणुका होतील त्यावेळी त्याला तोंड द्यायला आम्ही सगळे समर्थ आहे. पण आत्महत्येचं प्रमाण ताबडतोब थांबवायला ताबडतोबीनं राज्य सरकारने आत्महत्या थांबवण्यासाठी कर्जमाफी द्यावी ही आमची एकमेव मागणी आहे. आम्हाला याच्यात कुठलंही राजकारण करायचं नाही, 2 वर्ष कुठली निवडणूक नाही असं आम्ही गृहीत धरलेलं आहे. निवडणूक घोषणा करून निवडणूक घ्यायची असेल तर त्यासाठी आमची तयारी आहे, पण किमान महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काही झालं तरी कर्जमाफी लवकरात लवकर द्यावी. आणि तीही योगींसारखी लोणचं लावणारी 1 लाखाची नसली पाहिजे. तर महाराष्ट्राच्या विधानसभेत 31 लाख शेतकऱ्यांचे 30,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ करण्याची आवश्यकता आहे. ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी विधानसभेत घोषणा केलेली आहे त्याचंच अंमल करण्याचं काम राज्य सरकारने करावं अशी आमची विनंती आहे. ठीक आहे. जयंत पाटील, महाराष्ट्र वंश बोलल्याबद्दल धन्यवाद. हे होते जयंत पाटील. मी थेट जातोय डॉक्टर नीलमताई गोरे यांच्याकडे. नीलमताई, विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे तुम्ही ऐकलेलं आहे. तुम्ही सत्ताधारी घटक पक्ष आहात. शिवसेनेची भूमिका ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला घेऊन नेहमी आक्रमक राहिलेली आहे. पण जयंत पाटलांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की भाजप आता शिवार संवाद यात्रा काढून शेतकऱ्यांच्या दारात जात आहे. पण कधी दारात जात आहे, जेव्हा स्वतः शेतकरी हा मरणाच्या दारात उभा आहे. ताबडतोबीनं जर का आत्महत्या थांबवायच्या असतील शेतकऱ्यांच्या तर त्यांना कर्जमाफी रूपी सलाईन दिलंच पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे. शिवसेना आता GST अधिवेशनात एवढं सहभागी झालं, आपली मतं मांडलेली आहेत. आत्ता सध्याच्या घडीला शिवसेना पुन्हा काय भूमिका मांडते कर्जमाफीला घेऊन शेतकऱ्यांच्या? आशिष, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की 19 तारखेला म्हणजे अगदी GSTचं अधिवेशन होण्याच्या 1 दिवस अगोदर नाशिकमध्ये शेतकरी मेळावा शिवसेनेच्या वतीने घेण्यात आला होता. पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, खासदार राजू शेट्टी तसंच कृषीतज्ञ विनायकराव पाटील यांच्यासोबतच अनेक शेतकऱ्यांनी स्वतःचे जे प्रश्न मांडले त्या सगळ्या तपशिलात मी जात नाही, पण ते प्रश्नही तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतो त्यावेळेला कर्जसुद्धा तसंच्या तसं त्याच्या मुलाला फेडायची वेळ येते. आणि तिथे आपल्या ठाकरेताई म्हणून ज्या भगिनी होत्या त्यांनी जो आक्रोश केला की आमची मुलं पण कर्जातच मरणार का, तर तो प्रश्न म्हणजे केवळ भाषणासाठी ती भाषणं नव्हती, तर शेतकऱ्यांचे प्रश्न आपण जर का पाहिले तर त्यातली गुंतागुंत पाहिली तर त्यात कर्जमुक्ती हे त्यातलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. त्याचबरोबर शेतीमालाला भाव मिळणं आणि या संदर्भामध्ये कांद्याला तर भावाचा प्रश्न तयार झालाच, तुरीला प्रश्न तयार झाला, मिरच्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात पीक आलेलं आहे. आणि कुठलंही पीक आपल्याला असं दिसतंय की शेतकऱ्यांनी जास्त चांगल्या पद्धतीने उपज केली की त्याच्यानंतर त्याचे भाव पडतात आणि साठेबाजी होते. तर कधी तूर जशी इथे आयात करण्यामध्ये आली
तो एक प्रश्न. तिसरा प्रश्न विचार केला तर आपल्याला दिसतो आहे आणि तो म्हणजे समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने सुपीक जमिनी घेणं आणि तिथे काही धनदांडगे लोक आणि सरकारी अधिकाऱ्यांचे नातेवाईक यांनीच तिथे जमिनी सगळ्या बळकावणं किंवा त्या विकत घेणं कमी भावानी. या सगळ्याच्या बरोबर सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये विजय जाधव, एक शेतकरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी घेऊन ते बांधव फिरत आहेत. मी पण सभागृहात तो विषय घेतलेला होता आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न हा कर्जमुक्ती करत असतानाच आपल्याला प्रश्न हा सगळा आहे की या सगळ्या मुद्द्यांवरती यंत्रणेची अंमलबजावणी का तेवढी होताना दिसत नाही आपल्याला, हा खरा त्यातला कळीचा मुद्दा आहे. दुसरं, शेतकरी आत्महत्या करतात त्याच्यात आपण हे विसरता कामा नये की शेतकऱ्यांची मुलीसुद्धा हुंड्यामुळे आत्महत्या करतायत. जशी लातूरमध्ये शीतल वाळ्याची आत्महत्या झाली आणि मी सभागृहात सुद्धा बोलले की कुठेतरी सरकारची इच्छाशक्ती ही हुंड्याच्या विरोधात आहे. अशा पद्धतीने संदेश देण्याच्या ऐवजी कुठे ना कुठे कळत नकळत आपल्याला दिसतंय की भरपूर खर्च होणाऱ्या लग्नांनाच प्रतिष्ठा मिळालेली दिसते आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांच्या वरती माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शिवसंपर्क मोहीम, त्याच्या आधी ते अकोला आहे, त्याच्याबरोबर मराठवाडा आहे, त्या ठिकाणी जाऊन ठिकठिकाणी पदाधिकाऱ्यांशी आणि शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधलेलाच होता. परंतु आता त्यांनी एक सगळ्यांना शेतकऱ्याच्या मनात काय आहे, म्हणजे साहेब असं म्हणाले की मन की बात का जन की बात, आता शेतकऱ्याच्या मनात काय हे पण सरकारने ऐकावं. आणि त्याच्यात त्यांनी काही प्रश्न काढलेले आहेत की जे ठिकठिकाणी जाऊन आपले कार्यकर्ते पदाधिकारी लोकांशी बोलणार आहेत आणि त्या गाव बैठकांमधून तीसुद्धा लक्षावधी शेतकऱ्यांकडून माहिती आपण जमा करतो आहे. आणि त्याचा हेतू हाच आहे की तुमच्यापर्यंत कर्जाचे मुदतवाढीचं पोचलं का, तुम्हाला दुष्काळी भागामधल्या काही गोष्टींचा फायदा झाला का, विजेच्या कनेक्शन तुम्हाला नियमितपणे मिळत आहेत का, वीज पुरवठा होतो आहे का, त्याचबरोबर शेतीमालाच्या भावाच्या संदर्भात तुम्हाला बाजार मिळवून देण्यासाठी काही प्रयत्न झाले का. आणि हे सगळं सर्वेक्षण आम्ही देखील करणार आहोत सगळ्या भागामध्ये. परंतु आत्तापर्यंत जे काही दौरे झाले आहेत ना त्याच्यात एक स्पष्ट दिसतं आहे आणि मला ते खेदाने म्हणायला पाहिजे की एक अन्न सुरक्षा योजना त्यातल्या त्यात त्याची अंमलबजावणी विदर्भ आणि मराठवाड्यात होते. याच्या पलीकडे तर मी खाजगीमध्ये अनेक लोकांना बोलताना ऐकते आहे की अन्न सुरक्षा योजनेमुळे मजूर जात नाही आहेत कामावरती, कारण किमान धान्य त्यांना मिळतं आहे. पण त्याचा एक महत्त्वाचा फायदा लक्षात येत नाही की स्थलांतर होत नाही आहे त्या मानाने शहरामध्ये मजुरांचं जे आहे ते त्या गावामध्येच तिथे काम मिळेल, पाऊस पडला तर आपल्याला थोडाफार रोजगार मिळेल. आणि शेतकऱ्यांचं एक एका बाजूला म्हणणं आहे की आम्हाला मजुरीचे दर परवडत नाही आहेत, हे शेतकरी बोलत आहेत दुसरीकडे. आणि म्हणून आमचं सरळ सरळ निरीक्षण आहे, थेट मी बोलते की शेतकरी आत्महत्या करतो त्यावेळेला त्याची संख्या आत्महत्यांची कशी कमी दिसेल किंवा शेतीच्या कर्जामुळे ती आत्महत्या झालेलीच नाही आहे अशा पद्धतीचं वातावरण, अशा पद्धतीचं सूचना का महसूल विभागाचे तालुका स्तरावरचे सगळे अधिकारी राबवतात, हे एक फार मोठं दुखणं आहे असं मला वाटतं. संवेदनाशील सरकार झालं पाहिजे आणि संवेदनाशील होत असताना कर्जमुक्तीच्या उपायाबरोबर आमची जी महसूल यंत्रणा आहे त्या महसूल यंत्रणेच्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवताना हे शेतकऱ्याच्या आत्महत्या अंडर एस्टिमेट करणं किंवा त्याची संख्या कमी दाखवणं हे जे केलं जातं आहे. आणि मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. आशिष, मी 6 वर्ष सभागृहात सुद्धा या विषयावर बोलते 2008 पासून, म्हणजे आता खरं तर 8-9 वर्ष झाली की 1-1 लाखाच्या वर जेव्हा विधवांची संख्या शेतकरी आत्महत्येमुळे झालेली आहे तर खरं भूकंपाच्या वेळेला 10,000 महिला विधवा झाल्या होत्या. तर मी असं सातत्याने मांडते आहे की एखादं मोठं प्राधिकरण नर्मदा पुनर्वसनासाठी केलं तसं किंवा आयोग की ज्याच्यामध्ये या कुटुंबांचीच काळजी घेण्याच्यासाठी पूर्णपणे अंमलबजावणी होईल. मग मुलांची लग्न असतील, कर्जामधून कायमची मुक्तता करणं असेल. आज एकत्र कुटुंबामध्ये कितीतरी विधवा महिलांना त्या ठिकाणी सासू सासरे पण त्या सांभाळतायत या वयामध्ये, लहान वयाच्या मुली 22-23 वर्षाच्या मुली, आणि त्यांना स्वतःला आत्महत्येपासून वाचवण्यासाठी समुपदेशन करणारी किंवा मदत करणारी यंत्रणा आज नाही आहे. त्यामुळे खूप मला असं वाटतंय की यासाठी म्हणून एकनाथ खडसेंच्या पुढे आम्ही अनेक वेळेला मांडलं, मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेलं आहे की या लाखो बायकांनी जायचं कुठे,
त्यांना कुठला आधार आहे? आज महिला बालविकास अधिकारी किंवा कृषी अधिकारी कुठली मदत करतायत? त्यांना काही करत नाही आहेत त्याच्या संदर्भामध्ये जे आहे ते. आणि म्हणून कर्जमुक्तीच्या बरोबर या सुद्धा प्रश्नांचा जो धांडोळा आहे त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय मार्ग नाही असं मला वाटतं. आणि भारतीय जनता पक्ष जर का करत असेल शिवार फेरी आणि या तरी त्यांनी जरूर करावी. पण या सगळ्या प्रश्नांवरती सुद्धा उत्तरं देण्यासाठी सरकारमध्ये ते आहेत आणि आम्ही सुद्धा आहोत. आणि म्हणून अंकुश लावण्याचं काम आम्हाला जे जे आहे शक्य ते सर्व मार्गाने आम्ही करतो आहे. नीलमताई, मी अगदी थोडक्यात मला तुमच्याकडनं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. हे जे GSTचं विशेष अधिवेशन झालं यामध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा सध्याचं एकूणच राजकीय चित्र बघता आणि खास करून जो शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात रोष आहे कर्जमाफीला घेऊन ते बघता एक ओळीचं निवेदन जर का केलं असतं कर्जमाफीला घेऊन तर एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला नसता का? GSTचं जरी हे विशेष अधिवेशन असलं होतं तरीसुद्धा कर्जमाफीला घेऊन मुख्यमंत्र्यांनी एक दिलासादायक भाष्य केलं असतं, जे कदाचित आता ते त्यांच्या भाजपच्या म्हणजे पक्षाच्या शिवार संवाद यात्रेत करतील. तेच त्यांनी विधिमंडळात केलं असतं तर चाललं नसतं का? मला स्वतःचा मी राजकीय अंदाज सांगते, एखाद्यास तो अयोग्य किंवा चुकीचा ठरू शकतो. मला असं वाटतं की आज ना उद्या 2 महिन्यात 3 महिन्यात त्यांना कर्जमुक्ती करावीच लागणार आहे. सरकार करायलाच लागेल त्यांना कर्जमुक्ती असं मला वाटतं. परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निलंबन झालं विरोधी पक्षाच्या आमदारांचं आणि त्याच्यानंतर ते जे उरलेले आमदार होते त्यांनी सभागृहामध्ये वेगवेगळ्या विषयात भाग घेण्याच्या ऐवजी त्याच वेळेला त्यांनी अधिवेशनावरती बहिष्कार टाकून जी संघर्ष यात्रा सुरू केली त्यामधून मग सातत्याने सरकारचं एक म्हणणं दिसायला लागलं की तुम्ही जेव्हा आम्ही चर्चा मागतोय तुमच्याशी संवाद साधतोय त्यावेळेला तुम्ही इकडे येणारच नाही आहात. आणि मी स्वतः त्या अनेक बैठका नव्हते, खरं बैठकातली चर्चा जाहीर बोलायची नसते, परंतु आम्ही स्वतःही म्हटलं होतं की लवकरात लवकर यांची निलंबनं रद्द करा. आणि पहिल्यांदाच म्हणजे अधिवेशनात निलंबन झाल्यावर शेवटच्या दिवशी सगळं निलंबन रद्द करणं हे बहुतेक वेळेला पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधीही करत नव्हती. 6-6 महिने निलंबनं अनेक आमच्या विरोधी पक्षाच्या आमदारांची त्यावेळेला झालेली आहेत. गुलाबराव गावंडे वगैरे त्यांनी आत्मदहन, तू होताच त्यावेळेला, आत्मदहन करायचा प्रयत्न केला तर मला आठवते त्याप्रमाणे 6 महिने. त्याच्यानंतर पाशा पटेल तर गवत जाळलं विधान भवनाच्या आतमध्ये 6 महिने अशी निलंबनं झाली होती. तर सरकारने तोही प्रयत्न केला. मला म्हणून असं वाटतं की इथे सरकारला एक असं वाटतंय की विरोधी पक्ष हा केवळ राजकीय भाष्य करण्यासाठी उत्सुक आहे आणि त्याच्यामुळे ते त्या संवादापेक्षा त्यांचं कामकाज उरकून घ्यायला प्रयत्न करतायत. पण आम्ही म्हणजे शिवसेनेने एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटच्या अगोदर GSTच्या अधिवेशनाच्या आधी जेव्हा GSTचा निर्णय झाला त्यावेळेला माननीय उद्धवसाहेबांनी त्यांना सांगितलं होतं आणि ते त्यांनी तसं केलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तुम्ही अधिवेशन घ्या वेगळं किंवा या अधिवेशनात विषय ठेवा असं आम्ही त्यांना विनंती केली होती. बिझनेस ॲडवायझरीमध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे मी समोर होतेच तिथे हेमंत टकले राष्ट्रवादी काँग्रेसचे यांनी सुद्धा सरकारला त्यावेळेला विनंती केली होती. परंतु हे फक्त GSTचं आहे, राज्यपालांकडून तेवढीच आपण अनुमती घेतलेली आहे अशा पद्धतीने त्यांनी कारण सांगितलं. विजय जाधवच्या प्रश्नावरच्या निवेदनामध्ये सुद्धा कर्जमुक्तीबद्दलचा ठोस काही स्पष्ट नाही आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष जे मध्यावधीचं बोलतो आहे विशेषतः एकनाथ खडसे, तर हा एक कुठेतरी दबाव सगळ्याच पक्षांवरती ठेवायचा त्यांचा हेतू असू शकतो की आम्ही कधी मध्यावधी घेऊ आणि जी शिवसेनेवर खास करून दडपण आणायचं आहे भाजपला हेच त्यातनं दिसतंय. आणि त्यावरती मी तुम्हाला स्वतंत्र बोलतं करणार आहे ताई, पण नंतर मी एक ब्रेक घेणार आहे ताई, मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक पूर्वी मी पुन्हा एकदा भाजपचे आमदार डॉक्टर अनिल बोंडे तुमच्याकडे येत होते यासाठी की आता नीलमताई गोरे जसं म्हणाल्या, जरी हे GSTचं विशेष अधिवेशन होतं तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या मनाचा ठाव घेताना मुख्यमंत्र्यांनी एक निवेदन सादर केलं असतं. आता तसंही तुम्ही शिवार संवाद यात्रेमधून शेतकऱ्यांच्या दारापर्यंत चाललेला आहात, त्याला आश्वासनं देणार आहात. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांची जे शेतकरी 1 जूनपासून संपावर जाणार होते त्यांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं तोंडी की 2 महिन्यात आम्ही कर्जमाफी करतो आहोत. मग हेच विधिमंडळात सांगता आलं नसतं का मुख्यमंत्र्यांना? मग त्याच्यासाठी एवढा सगळा फार्स उभा करायचा, शिवार संवाद यात्रा, भाजपच्या कार्यकर्त्यांना जागं करायचं, हे सगळं कशासाठी? आता बोलू हो हां आशिष, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कर्जमाफी ही झालीच पाहिजे हे माननीय मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. या GSTच्या अधिवेशनात अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सुद्धा स्पेसिफिकली सांगितलं
की कर्जमाफी झाली पाहिजे, यासाठी भारतीय जनता पण ती पक्षाचं योग्य वेळ सरकार- सांगत नाही ना. ऐका ना, ती यासाठी की मागच्या वेळेला जेव्हा कर्जमाफी झाली तीच परिस्थिती यावेळेला येऊ नये. डिस्ट्रेस फार्मर हा मराठवाडा विदर्भातला जास्त आहे, कोरडवाहू शेतकरी जास्त आहे. पहा माझ्याजवळ आत्ताचे आकडे आहे की यावेळेला 9/3/2017 टोटल ओव्हरड्यू असलेले 40 लाख फार्मर्स आहे, 40 लाख शेतकरी आहे आणि साधारणतः 34,673 कोटीचं कर्ज, लाखाचं कर्ज, हे कर्ज बघा 4 महिन्यापूर्वी जर का मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी जाहीर केली असती तर ऐका. 4,500 कोटी वाचले असते. हे एक्झॅक्ट आकडे हे बघा, आपण 30 बघा आता तुम्हीच सांगताय मुख्यमंत्री काय म्हणाले होते, 3,500 कोटी रुपये. आशिष, पूर्ण आता तो ऐकून 4 घ्या. महिन्यात आकडा वाढला 4,500 कोटी. हे मार्चचं आहे ना. हो मग 3 महिन्यातच वाढला. घ्या महत्वाची गोष्ट आहे का की मागच्या वेळेसारखं या कर्जामध्ये साधारणतः 23,000 कोटीचं कर्ज हे पश्चिम महाराष्ट्राचं आहे. विदर्भाचं कर्ज फक्त 4,000 कोटीचं आहे, मराठवाड्याचं कर्ज 3,000 कोटीचं आहे. आणि म्हणून डिस्ट्रेस फार्मरला हे मिळालं पाहिजे म्हणून एक समिती 28/4/2017 शासन निर्णय काढला गेला आणि ही समिती जी बसवल्या गेली अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली. डिस्ट्रेस फार्मरची व्याख्या काय आहे मराठीमध्ये? ऐका ना, डिस्ट्रेस म्हणजे जो अतिशय संकटात आहे, अतिशय संकटात आहे आणि जो खरोखर आत्महत्येला प्रवृत्त होतो. नाही, हा अतिशय सिरियस विषय आहे. कारण मागच्या वेळेला कर्जमाफी झाली, डिस्ट्रेस फार्मर नाही संकटातला आहे तो कसा शोधणार? अरे त्यासाठीच ही समिती बसवली आहे आणि या समितीने कोणत्या योग्य शेतकऱ्यांना द्यायचं याचा 2 महिन्यामध्ये ते अहवाल देणार आहेत. आणि कारण की जी कर्जमाफी झाली ती खरोखर योग्य शेतकऱ्यांपर्यंत गेली पाहिजे. कारण आज नोकरी करणारा शेतकरी आहे, त्यांनी कर्ज घेतलेलं आहे, त्याच्या खात्यामध्ये पैसे आहे आणि तो भरत नसेल, तो ओव्हरड्यू होत असेल, त्याला कर्जमाफी द्यायची का? आणि म्हणून विदर्भातला, मराठवाड्यातला विशेषतः कोरडवाहू शेतकरी ज्याला आतापर्यंत आपण सबसिडी पुरवली नाही. आता हे पश्चिम महाराष्ट्रातले नेते हे सातत्यानं म्हणतात द्राक्षाचं असो, ऊसाचं असो, ऊसाचा FRPचा पैसा मिळाल्यानंतर जरी कर्ज फेडत नसेल आणि तिथे सोयाबीनवाला एवढ्या त्रासामध्ये आहे, कापसाचा शेतकरी त्रासामध्ये. ऐका ना, याच एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं म्हणून शशिकांत शिंदे असं म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रातल्या बागायतदार शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी देऊ नका, चालेल पण आमच्या नावानं खडे फोडू नका. तरी त्यांच्यावरही अन्याय करायचा नाहीये. त्यामध्ये जो डिस्ट्रेस फार्मर असेल तो निश्चितपणे तो त्यामध्ये आला पाहिजे. कांद्याचा शेतकरी असेल का आपण त्याला वगळायचं? समजा कांद्यात शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे, परंतु दुर्दैवानं असं की या भाषणामध्ये मी जयंतराव पाटलांचं सांगतो, तुम्ही म्हणतात चांगलं भाषण केलं. मला हे सांगा, जयंतराव पाटलांनी खिल्ली कोणाची उडवली? मुख्यमंत्री शेततळं पाहायला जातात, मुख्यमंत्री नालाखोलीकरण पाहायला जातात, त्याच्यावर मुख्यमंत्र्याला हे शोभतं का नालाखोलीकरण पाहायला जायला? ते वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलले. खिल्ली ही शेतकऱ्याच्या शेतावर जे कामं होतात आहे जलसंधारणाचे, खरं म्हणजे मुख्यमंत्री जातात त्या वॉर रूम मध्ये डिजिटली अक्षांश रेखांशाने ते निवडतात आणि ते वेळेवर जातात. रेफरन्स नको, माझं तर ठाम म्हणणं आहे की राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील हे प्रबोधनात्मक भाषण करतात, ते भाजप सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना संभाव्य धोके सांगतात आणि त्यांना सावध करतात. जर का त्यांनी टोकाचं भाषण केलं तर ते करत नाहीयेत. माझं उलट म्हणणं आहे, ते प्रबोधनात्मक भाषण करतात. त्यांचं प्रबोधन त्यांना नाही, तो छुपा समजवता आहे, तो छुपा समजवता आहे भाजप बरोबरचा. नाही. डॉक्टर साहेब, मी पुन्हा या मुद्द्यावर तुमच्याकडे येतो, पण मी ब्रेक घेणार आहे. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. GST नंतर आता भाजप सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे लक्ष देईल का? बघा महाराष्ट्र कुठे चाललाय. 82% लोक म्हणतायत नाही. GST नंतर आता भाजप सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे लक्ष देणार नाही. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते आहेत माणिकराव कदम. माणिकराव, राजू शेट्टींनी सुद्धा आत्मक्लेश यात्रा काढली, राहावलंच गेलं ना, कारण सगळेच यात्रा काढतात. मुख्यमंत्र्यांना मोह आवरलं नाही, तेही आता यात्रेवर निघाले परवापासून. प्रश्न असा आहे की आत्मक्लेश यात्रा कशासाठी? जर का तुमचा एक प्रतिनिधी हा सरकारमध्ये आहे, सदाभाऊ खोत क्रमांक 2चे नेते, त्यानंतर क्रमांक 3चे नेते रविकांत तुपकर,
एक वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष आहे ज्याला मंत्रिपदाचा दर्जा आहे, असे 2-2 तुमचे नेते, वरिष्ठ नेते हे सत्तेत सहभागी असताना ही आत्मक्लेश यात्रा रस्त्यावरती राजू शेट्टी का काढतायत? राजू शेट्टी यांना स्वतःलाच आत्मक्लेश करून घ्यायचं आहे? बरोबर आहे. आम्ही जे काय लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप सरकारनं जे काय आम्हाला आश्वासन दिलं होतं, लेखी आश्वासन, स्वामीनाथन आयोग आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी, हे काही यांनी 3 वर्ष झालं हे काही आश्वासन कुठल्याही प्रकारचं पाळलेलं नाही. त्याच्यामुळे हे आता राजू शेट्टी, आदरणीय खासदार राजू शेट्टी यांनी स्वतःच आत्मक्लेश करून घेण्यासाठी ही आत्मक्लेश यात्रा काढलेली आहे. आणि भाजपचे मुख्यमंत्री साहेब म्हणतात किंवा आमचे मित्र म्हणतात आमदार साहेब की योग्य वेळ आल्याच्यानंतर आम्ही कर्जमाफी करू. योग्य वेळ म्हणजे कशी काय मला काही समजायलाच मार्ग नाही. कारण आता लेकराला भूक लागलेली आहे, लेकराला भूक लागली आणि तिची आई काय म्हणते ते खेळणं त्याच्या पुढे हे करायली. मग ते खेळण्यानं काय लेकराची भूक जाणार आहे का? तसं ते योग्य वेळ कधी येणार याची? त्याच्यामुळं आता हे जे काय शेतकरी आहे हे आता शेतकरी मृत अवस्थेत आहे सध्या, आणि ह्याला ही कर्जमाफीची सलाईन ही अत्यंत गरजेची आहे. आता जर शेतकऱ्याची कर्जमाफी नाही केली तर पूर्णपणे शेती ही पुढच्या काळामध्ये उद्ध्वस्त होणार आहे. कारण जून महिना आलेला आहे आता जवळ. उद्या शेतकऱ्यांना पेरण्या करायच्यात. कुठल्याही शेतकऱ्यांना आज कर्ज उचललेलं नाही आशिष भाऊ. मराठवाडा आणि विदर्भात एवढी वाईट अवस्था आहे, कोणतीही बँक शेतकऱ्याला कर्ज देत नाहीये. 3-3, 4-4 वर्षाचे कर्ज तसे शेतकऱ्याचे थकलेले आहेत. आणि हे म्हणते आता 2 महिन्यामध्ये पुन्हा आता येईन, आशा कशाला लावून ठेवली काल 2 महिन्याच्या नंतर आम्ही कर्जमाफी देणार म्हणून. हे काहीच नाही, फक्त एक लॉलीपॉप गाजर आहे, खेळवाखेळीचा शेतकऱ्यासाठीचा एक खेळ आहे. आपल्यासोबत माणिकराव कदम आलेले आहेत, परभणी जिल्ह्यातून आलेले आहेत, स्वतः शेतकरी आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते लढतायत. माणिकराव कदम, तुमचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष हा सत्तेत सहभागी आहे, सत्ताधारी पक्षाचे आमदार तुमच्या बाजूला बसलेल्या संबंध महाराष्ट्र ऐकतोय. मी आता तुम्हाला ना एक प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं द्या. 2.5 वर्षात सरकारनं काय काय केलं? नुकसान भरपाई दिली? नाही दिली. सांगा, नुकसान भरपाईचं काय झालं? काही कसलीच नुकसान भरपाई दिली नाही सरकारनं वास्तविक पाहता. काय पीक विम्याचा प्रश्न जे असेल ते आम्ही बोंबल्याच्या नंतर 3 वर्ष दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्याच्या नंतर आमच्या इकडं एवढी म्हणजे शेतकरी आत्महत्या तर वाढतच होत्या, मग शेतीमधून आम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्पन्न बी आलं नाही. उत्पन्न बरं यायचे आता काय सांगायचं तुम्हाला, जे काय कापसाचं नुकसान असेल आल्याचं पैशाचा चेक हा 10-10 रुपयाचा आलेला आहे काही शेतकऱ्याला. यासाठी शिवार संवाद यात्रा घ्यावी लागते. शिवार संवाद यात्रा ही तुम्ही शेतकऱ्याच्या बादावर गेल्याच्या तुम्हाला कळत शेतकरी काय असते ती यात्रा. शेतकरी तुम्हाला नक्की सांगतील 100%. फक्त तुम्ही पोलिसाचा फौजपाटा घेऊन जाऊ नका, शेतकरी 100% तुम्हाला सांगतात काय आहे ती संवाद यात्रा काय नाही ती. एवढा रोष आहे शेतकऱ्याच्या मनामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये. 3-3 महिने यायचं ते तुरीचे काटे करून घ्यायला तयार नाही. ते तुरीचे काटे करून घेतले तर घेतले, 3-3 महिने चेक देत नाहीत. बरं चेक दिल्याच्या नंतर बी सगळ्या याच्या भानगडी तुरीमध्ये बी यायचे सगळे घोळ आणि याच्या पणन मंत्रालयापासून तर खालच्या मार्केट कमिटीच्या अधिकाऱ्यापर्यंत यांच्या लिंक आहे सगळ्या. तुरीमध्ये घोटाळा केलेला आहे ना. ते पहिल्यांदा आम्ही 1 महिनाभर झालं सांगतो तुरीमध्ये घोळ झालाय, तुरीमध्ये घोळ झालाय. आता मग मुख्यमंत्री म्हणतायत 400 कोटीचा घोळ झाला तुरीमध्ये. म्हणजे आज कसं काय समजलं याला? याच्या अगोदर समजलं नाही का यांना? ठीक आहे, तुम्ही तुरीचा मुद्दा काढला. आपल्यासोबत रमेश जाधव आहेत जे ॲग्रोवनचे पत्रकार आहेत. तुरीच्या प्रश्नावरती त्यांनी खूप चांगलं लिखाण केलेलं आहे. रमेश, प्रश्न हाच आहे की तुरीची खरेदी ही वाढणार आहे कारण उत्पादन वाढणार आहे, याचं एस्टिमेट राज्यातल्या अधिकाऱ्यांनी आणि केंद्राच्याही हे लक्षात आलं, राज्य सरकारच्याही लक्षात आलं, तरीसुद्धा हा घोळ झालेला आहे. आणि आता मुख्यमंत्री म्हणतात, स्वतः मुख्यमंत्री सांगतायत राज्याला की 400 कोटीचा हा घोटाळा झालेला आहे. विरोधी पक्षाचे नेते आहेत ते तर म्हणतात हा घोटाळा खूप जास्त आहे. पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री त्यांनी तर CBIच्या चौकशीची मागणी केलेली आहे. तुरीचा घोटाळा जर का झाला असेल तर मग याची जबाबदारी राज्य सरकार स्वतःच्या अंगावर घेणार नाही? मुळात हा मुद्दा आहे की नाफेडच्या खरेदीमध्ये तुरीचा घोटाळा झाला हे मुख्यमंत्र्यांना कधी कळालं? ज्यावेळेस 22 एप्रिलची तूर खरेदी बंद झाली त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले की तुरीच्या खरेदीमध्ये 400 कोटीचा घोटाळा झाला आहे. मग इतके दिवस तुमची 90 दिवस तूर खरेदी चालू होती आणि मुख्यमंत्र्यांना हे समजलंच नाही का की तूर खरेदीमध्ये घोटाळा होतो? वास्तविक याच मुख्यमंत्र्यांनी उडदाचा घोटाळा बाहेर काढलेला होता. याचा अर्थ ज्यावेळेस सरकारी खरेदी होती त्यावेळेस ह्याच्यामध्ये घोटाळे होत असतात हे यांना माहीत होतं. मग 4 महिने आधी जर आपल्याला माहीत होतं की वाढीव उत्पादन येणार आहे यावेळेस, त्यावेळेस आपल्याला खरेदीची एक भक्कम तयारी करायला पाहिजे याची कल्पना होती. मग त्यावेळेस प्रशासनाने काय केलं की ह्याच्यामध्ये खरेदीमध्ये घोटाळे होऊ नयेत, ही खरेदी मुख्यमंत्र्यांचा जो आवडता शब्द आहे पारदर्शक पद्धतीने व्हावी, ह्यासाठी काय उपाययोजना केल्या? म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जो म्हणणं आहे की नाफेडच्या खरेदीमध्ये घोटाळा झाला हे चूक नाही आहे, हे बरोबरच आहे. परंतु तुम्ही हा मुद्दा कुठल्या वेळेला उपस्थित केला, ह्याचं टायमिंग काय आहे? म्हणजे तुम्हाला ह्या प्रश्नाचा तड लावायचा आहे का? नाफेडच्या खरेदीमध्ये जो घोटाळा झाला आहे तो शोधून काढायचं आहे की जी शिल्लक राहिलेली जी तूर आहे ती खरेदी करावी लागू नये ह्यासाठीचा हा टॅबिट आहे? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
कारण कुठलेही भाजपचे प्रवक्ते असू देत किंवा मुख्यमंत्री असू देत, त्यांचं एकच म्हणणं आहे की यावर्षी आम्ही विक्रमी तूर खरेदी केली. विक्रमी तूर खरेदी केली म्हणजे किती केली? 20.36 लाख टन तूर शेतकऱ्यांनी पिकवली. त्याच्यापैकी फक्त 4 लाख टन तूर आपण खरेदी केली. म्हणजे किती खरेदी केली? फक्त 19.6% तूर आपण खरेदी केलेली आहे. मग बाकीच्या तुरीचं काय करायचं? आता आपण म्हटलं की 22 एप्रिलपर्यंत जी 1 लाख टन आहे ती आपण खरेदी करू आणि त्याच्यानंतर 31 मेपर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे. परंतु हे आश्वासन आहे. मुख्यमंत्र्यांनी पहिलं आश्वासन दिलं होतं की तुरीचं दाना खरेदी करू. त्याच्या अगेन्स्ट आपण फक्त 19.6% तूर खरेदी केलेली आहे. म्हणजे उरलेली जी 2 लाख टन तूर खरेदीचं आश्वासन आहे ते आत्याबाईला मिशा आल्यावरच काका म्हणू ना. आतापर्यंत आत्याबाईच हे तुरीच्या बाबतीत झालं. सेम आता मिरचीच्या बाबतीत होतं. मिरचीच्या बाबतीत असं झालेलं आहे की मिरचीचा यावेळेस बंपर प्रोडक्शन झालेलं आहे. त्याच्यामुळे विदर्भातले शेतकरी अडचणीत आलेले आहेत, धुळे जिल्ह्यातले शेतकरी अडचणीत आलेले आहेत, कोल्हापूरमधले अडचणीत आलेले आहेत. आणि तूर असू दे किंवा मिरची असू दे, सरकारचा सगळा प्रयत्न आहे की आम्ही विक्रमी तूर खरेदी केलेली आहे, विक्रमी हमीभाव दिलेला आहे. वास्तविक हे दावे हे निसरडे आहेत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून हे लक्ष दुसरीकडे नेण्याचे हे प्रयत्न आहेत. तुम्ही तुरीची जी तुलना आहे ती कर्नाटकशी करा. आपण फक्त 19.6% तूर खरेदी केली, कर्नाटकने 34% तूर खरेदी केली. आणि कर्नाटकने स्वतःच्या तिजोरीतून हमीभावावर 450 रुपयाचा बोनस दिला. आपण शेतकऱ्यांना बोनस का नाही देऊ शकलो? किंवा त्या पद्धतीने आपण या प्रश्नाकडे का बघितलं नाही? मिरचीच्या बाबतीत पण तसंच झालेलं आहे. मिरचीचं जर उत्पादन बंपर झालेलं आहे आणि भाव हे हमीभावापेक्षा खाली गेलेले आहेत, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे देशातले सगळ्यात मोठे मिरची उत्पादक राज्य आहेत. त्या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला की तुम्ही बाजार हस्तक्षेप योजनेमधून खरेदी करा आणि तिथे खरेदी सुरू आहे. आणि आपले राज्यामध्ये मिरची उत्पादकांच्या प्रश्नाची साधी दखलसुद्धा घेतली जात नाही. मग तुम्हाला जर तुलनाच करायची असेल तर तुम्ही कर्नाटकशी करा तुरीच्या बाबतीत, तुलनाच करायची असेल तर मिरचीच्या बाबतीत आंध्र प्रदेश आणि तेलंगणाशी करा. पण सरकारचा किंवा भाजपचा सगळा प्रयत्न काय आहे की आम्ही विक्रमी तूर खरेदी केलेली आहे. विक्रमी तूर खरेदीचा हा दावा मुळातच लंगडा आहे. हमीभावाचा दावासुद्धा मुळातच लंगडा आहे. कारण प्रत्येक सरकार हे काही ना काही हमीभाव वाढवतच असतं. त्याच्यामुळे शेवटच्या वर्षीचा आकडा हा मोठा दिसतो. त्याच्यामुळे तूर खरेदी असू दे किंवा एकूणच शेतमालाच्या खरेदीमध्ये जे आलेलं अपयश आहे ते लपवण्यासाठी आपण विक्रमी आकडे फेकतोय आणि त्याचे ढोल पेटतोय. माणिक कदम, मला पुन्हा तुमच्याकडे यायचं आहे. जसं मी तुम्हाला नुकसान भरपाई आणि पीक विम्याविषयी विचारलं, मला एक सांगा की सोयाबीनकडं शेतकरी, कोरडवाहू शेतकरी का वळला? कारण त्याला कापूस परवडत नाही, उत्पादन खर्च जास्त आहे. वास्तविक पाहता कापसाला पर्याय सोयाबीन नाही आहे. कापूस हा पांढरं सोनं आहे, त्याला सोयाबीन हा पर्याय नाही. तो काय सरकारनं दिला का? त्या शेतकऱ्यानं बिचाऱ्यानं स्वतःच तो निवडलेला आहे आणि तो हलाखीमुळं आज कापसाऐवजी सोयाबीन घेतोय. सोयाबीनचं पीक 3 वर्षाच्या नापिकीनंतर 2016 मध्ये आलं. त्याच्यानंतर काय झालं? ते सोयाबीन सुद्धा उशिरा गेलं आणि ते सुद्धा पडलेल्या भावात गेलं. तेव्हापासून सरकारनं शेतकऱ्यांना काहीही दिलेलं नाही. आणि आता तुम्ही आत्मक्लेश करताय. माझं म्हणणं तेच आहे की विदर्भ मराठवाड्यात कुठलाही मोठा शेतकरी नेता नाही की जो शेतकऱ्यांच्या वतीनं रस्त्यावर उतरेल, लोक शेतकऱ्यांना एकत्र आणेल. राजू शेट्टी हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. कोरडवाहू प्रश्नाकडे ते उशिरा जातात, पण जेव्हा जातात तेव्हा राजू शेट्टींना आत्मक्लेश यात्रा कोरडवाहू शेतकऱ्यांच्यासाठी काढताना उशीर झाला असं वाटत नाही तुम्हाला? नाही, अजिबात नाही. पहिल्यांदा तुरीचं आंदोलन जर केलं असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंच विधिमंडळाच्या गेटवर येऊन केलेलं आहे. आम्ही तूर उधळला आणि कांद्याचं आंदोलन तिथंच केलेलं आहे. सोयाबीनचं आंदोलन जे असं आदरणीय खासदार राजू शेट्टी यांनी सोयाबीनच्या आंदोलनासाठी सुद्धा मराठवाडा विदर्भामध्ये सोयाबीन परिषदा आम्ही घेतल्या आणि जे काही 200 रुपयाचा बोनस जे दिला यांनी हे आमच्या आक्रोशामुळेच दिलेलं आहे. आम्ही 2-3 वेळेला निवेदन दिलं सरकारला, राज्य सरकारला. त्यावेळेस या सोयाबीनचं ते आता दिलं नाही हे ते ठीक आहे, यांचा प्रश्न आहे. 200 रुपये जे काय नोटाबंदीच्या काळात आमचं सोयाबीन कमी भावाने विकलं आणि हे म्हणजे 200 रुपये तुम्हाला देतो, त्याच्यात मी बट्ट्याबोळ झालेला आहे. आणि मी त्याचं कुठं काही मार्केट कमिटीच्या त्या याद्याच आलेल्या नाही सरकारकडं. आणि तुरीचा जे काय घोटाळा आहे ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनाच सुदूर काढलेला आहे तुरीचा घोटाळा बी. त्याच्यामुळं सरकारचं जे काय आहे हे फक्त सरकार हे चाल ढकल करायची आणि शेतकऱ्याला फक्त एका आशावर नेऊन ठेवायचं. आज देऊ उद्या देऊ, आज देऊ उद्या देऊ. मग त्या लेकराला फक्त सांगायचं की बाबा तुला देतो मी, थांबते खुळखुळ. सरकारनं जर का 1 लाखापर्यंतचं पीक कर्ज घेणारा जो शेतकरी आहे त्याला कर्जमाफी दिली जशी उत्तर प्रदेशमध्ये दिली. काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की 1 लाखापर्यंतचं पीक कर्ज घेणाऱ्याला कर्जमाफी द्या, पण त्याच्यात जमिनीच्या मर्यादेची अट टाकू नका. नाही आशिष भाऊ, आमचं असं जर का झालं तर नाही, आमचं काय म्हणणं आहे, जर तुम्हाला कर्जमाफी करायची ना, खरा जे शेतकरी आहे त्याला कर्जमाफीचा फायदा झाला पाहिजे. खरा शेतकरी कसा? ज्या शेतकऱ्याच्या खात्यावर एका वर्षामध्ये 10 लाखाचं उलाढाल झालेले नाही
अशा शेतकऱ्याची कर्जमाफी करा. ज्या शेतकऱ्याच्या घरामधला किंवा जे माणूस नोकरीला असेल आणि त्याच्या नावानं जर शेती असेल आणि त्याच्या नावानं कर्ज असेल त्याची कर्जमाफी करू नका. जे शेतकरी सातबारा वापरीत असेल आणि ते जर एखादा मोठा व्यापारी असेल आणि ते कर्जमाफीच्या याच्यात बसतात त्याची कर्जमाफी करू नका. हे जर असं जर केलं ना जवळपास 38% त्याचा आकडा जातो. मग या सरकारवर बोजाच किती पडणार आहे म्हणून तर ते समिती नेमतात अभ्यास करायला. समिती हे ते सगळं नाटक आहे या समितीचं. ह्याचं काहीच नाही, यांना काही करायचंच नाही. तुमच्या प्रत्येक मागणीवर ते चालढकलपणा करतात. मग आता ही समिती नेमली बघा. हो ना, मग आम्ही जे आत्मक्लेश यात्रा जी काढली ना त्याच्यासाठीच काढलेली. यांना बरं यांचं पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा आमच्याकडे चांगला नाही. आत्मक्लेश यात्रा काढली, आम्ही यांचा मित्रपक्ष आहोत. यांचं काम नाही का नुसतं आमच्याकडे यायचं. अरे पण तुमच्याच आत्मक्लेश यात्रेमधला मित्र सदाभाऊ खोत फिरकून बघत नाही ना तुमच्या यात्रेकडे. दुसरा दिवस आला. त्या सदाभाऊ खोतचे काय जे असेल ते आदरणीय खासदार राजू शेट्टी त्याच्यावर निर्णय घेते. ते मी एवढा मोठा नाही त्या याच्या भाष्य करण्यासाठी. परंतु सरकारचं एक म्हणणं होतं ना, आम्ही सरकारचे मित्रपक्ष आहोत ना, सरकार आम्हाला मित्रपक्ष मानते ना. अहो साधी एखादी टॉयलेटची गाडी सुद्धा सरकारने या ठिकाणी दिलेली नाही. शासकीय डॉक्टर सुद्धा आमच्यासोबत नाही. 80 वर्षाचे म्हातारे त्या ठिकाणी चालायला लागलेले आहेत. 3 वर्षाचा मुलगा एक यात्रेमध्ये चालायला लागलेला. एका आईनं स्वतः 6 महिन्याचा मुलगा घरी ठेवलेला आहे. आमच्या महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षानं ती महिला इधर यात्रेमध्ये चालायला लागलेली आहे. मग सरकारला याची जाणीव नाही आहे का? अक्षरशः बोंडेसाहेब पोराच्या शेतकऱ्याच्या आज माझ्या सुद्धा पायाला असे फोडा तुम्हाला दाखवतो आता नंतर रक्तबंब झालीत लोक. मग यांची संवेदना कुठे हरवली का? सरकार स्वतः यात्रा काढते ना आता. त्या संवेद यात्रा यांची शिवार संवाद यात्रा निघते, यांची शिवसंपर्क यात्रा निघते. त्यांचा प्रचार करण्यासाठी आत्मक्लेश यात्रा, आमची आत्मक्लेश यात्रा ही आम्ही स्वतःला हे करून घ्यायला होतं. आत्मक्लेश करून घ्यायला जे काय हे आमचे मित्र आहेत त्यांनी आम्हाला धोका दिला. आता काय करता मग? आता काय आहे की 2 आणि 3 नंबरच्या नेत्याला मंत्रिपद दिलं. खरं म्हणजे राजू शेट्टींवर पण जबाबदारी सोपवायला पाहिजे होती शेतकऱ्यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाने. ते चुकलं तुमच्या पक्षाचं? चुकलं नाही, पण त्याच्यावर पुनर्विचार करायला पाहिजे. म्हणजे मग क्लेशाचा तेवढा प्रश्न येणार नाही. म्हणजे क्लेशाचं निराकरण झालं असतं. हे अशाच पद्धतीनं तुम्ही लोक वश करता. भाजपची ही स्टाईल आहे की जो आपल्याला नडू शकतो त्याला वश करा. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट नेते आयात करायचे. महत्वाची गोष्ट ही आहे की जसं तुरीच्या खरेदीमध्ये 400 कोटी रुपयाचा घोटाळा झाला असं म्हटलं गेलं. हा घोटाळा म्हणजे व्यापाऱ्यांनी तूर खरेदी केली लहान शेतकऱ्यांकडनं आणि ती त्या नाफेडला विकली, त्याच्यावर नफा कमवला, तो झाला घोटाळा. तसाच घोटाळा या कर्जमाफीमध्ये होऊ नये. 2007ची जी कर्जमाफी झाली त्याचे प्रकरण 2010 कदम साहेब आहे बरोबर आहे ना. मोटरसायकलसाठी ती मागची कर्जमाफी सोडून द्या. त्याला आता बरीच वर्ष झाली. ती मागची कर्जमाफी सोडून द्या. ते त्यांचं चुकलं, ते त्यांना नडलं. आता तुम्ही आहात ना, पण एवढा वेळ लावू नका की जो आता मरणाच्या दारात आहे त्याचा जीव जाईल तिकडे त्या शेतकऱ्याचा. समितीने तातडीनं निर्णय झाला पाहिजे. तातडीनं जेवढ्या लवकरात लवकर होईल. योग्य वेळ जी आहे पण योग्य पद्धतीने कर्जमाफी झाली पाहिजे. मी यांच्या सूचना खरोखर ठीक आहे. आता भाजपचा नवा नारा आहे योग्य वेळी योग्य पद्धतीनं कर्जमाफी झाली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही अभ्यास करतो आहोत. लोकांचं शेतकऱ्यांचं म्हणणं एवढंच आहे की GSTसाठी तुम्ही अभ्यास केला, GST लागू करताय, त्याचं अधिवेशनही झालं, आता GSTचे सगळे सोपस्कार पार पडतायत. आता तरी निदान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडं भाजपनं आणि भाजपच्या सरकारनं लक्ष द्यावं एवढीच माफक अपेक्षा आहे. या मुद्द्यावर आपण पुन्हा चर्चा करणार आहोत ब्रेकनंतर. ब्रेकवर जाता आपला प्रश्न बघा. GST नंतर आता भाजप सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे लक्ष देईल का? 85% लोक म्हणतायत नाही. GST नंतरही आता भाजप सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे लक्ष देणार नाही. ही कुठली नकारात्मक भावना लोकांमध्ये आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे भाजप सरकार लक्ष देणारच नाही असं 85% लोकांना वाटतंय. यावर आपल्याला पुन्हा चर्चा करायची आहे ब्रेकनंतर. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. ब्रेकपूर्वी भाजपचे आमदार डॉक्टर अनिल बोंडे असं म्हणाले की सरकारने एक डिस्ट्रेस फार्मरसाठी ते कोण आहेत हे शोधून काढण्यासाठी समिती नेमलेली आहे अपर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली.
म्हणजे ही समिती संकटातला जो शेतकरी आहे तो शोधून त्याला कर्जमाफी कशी देता येईल याचा अभ्यास करून सरकारला एक अहवाल देईल आणि त्यानंतर कर्जमाफी होईल. यावेळेला कर्ज कसं देता येईल, हा, कर्जमाफी कशी देता येईल यावेळेला इव्हन त्यांना कर्ज कसं देता येईल आणि कर्ज कसं देता येईल. नेमकं या समितीमुळं वेळकाढूपणा सरकार करते आहे का अशी टीका होते. आपल्यासोबत रमेश जाधव आहेत. रमेश जाधव, या समितीला घेऊन तुमचं स्वतःचं आकलन काय, वेळकाढूपणा आहे की खरंच यातनं काही निघेल? मुळात सरकार हा वेळ काढूपणाच करतं. कारण समजा तुम्हाला असं वाटतंय की पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय, तुम्ही असं ठरवून टाका की फक्त मराठवाडा आणि विदर्भातले जे कोरडवाहू शेतकरी आहेत जे मागच्या 2 हंगामामुळे अडचणीत आलेले आहेत त्यांनाच आम्ही कर्जमाफी देऊ. किंवा इतकाही तुम्हाला घोळ घालायचं नसेल तर तुम्ही एक साधा निर्णय घ्या की ज्यांचं पोट शेतीवर अवलंबून आहे अशाच शेतकऱ्यांना फक्त आम्ही कर्जमाफी देऊ. जे नोकरदार आहेत, राजकारणी आहेत, उद्योगपती आहेत आणि ज्यांच्या नावावर सातबार आहे त्यांना नाही देणार. ज्यांचं पोट फक्त शेतीवर अवलंबून आहे त्यांना आम्ही कर्जमाफी देऊ असा एक ओळीचा तुम्ही निर्णय घेऊन टाका, हा प्रश्नच मिटतो. तरीसुद्धा सरकार ही समिती का नेमते? समिती कधी नेमली? बोंडे साहेबांनी सांगितलं की 28 एप्रिलला नेमली आणि त्यांना अहवाल कधी द्यायचा आहे? 2 महिन्यांनी, एप्रिल, मे, जून. 28 जूनला. आणि मी पेरणी कधी करू? पेरणीचा निर्णय कधी घेऊ? अहो, मुळात तुम्हाला मुख्यमंत्री आणि तोही अहवाल मान्सून अधिवेशनाच्या म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर येईल आणि कदाचित ही कर्जमाफी पावसाळी अधिवेशनात जाहीर होऊ शकते असे ते संकेत आहेत. पुन्हा लोक टांगती तलवार घेऊन आशेवर जगतील. नाही, तुम्ही तर खूप जास्त अपेक्षा करताय. हो, ह्या समितीला फक्त डेफिनेशन करायची की डिस्ट्रेस फार्मर्स कोण आहे. ह्या व्याख्येनंतर मग ते ठरवतील. या समितीच्या उद्दिष्टामध्ये कर्ज घेण्यास पात्र असूनही संस्थात्मक कर्ज पुरवठ्याचा लाभ न मिळणाऱ्या तसेच थकबाकीमुळे कर्ज प्रवाहाच्या बाहेर असणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा संस्थात्मक कर्ज पुरवठा व्यवस्थेत समाविष्ट करण्यासंदर्भात उपाययोजना करण्याबाबत अभ्यास करून शासनास अहवाल सादर करण्यासाठी तो समिती. मुळात मुख्यमंत्री डॉक्टर बोंडे ऐका, गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी जो आकडा सांगितला तो काय सांगितला? 31 लाख शेतकरी आणि त्यांची कर्जाची रक्कम किती होते? 35,500 कोटी रुपये. आता किती रक्कम झाली? जवळपास 34,500 कोटी रुपये झाली. म्हणजे काय? 4,000 कोटी रुपयांनी ती वाढली आहे. क्रॉप लोन आणि टर्म लोन आलेलं आहे. टर्म लोन म्हणजे मध्यम मुदती कर्ज. बरोबर ना, रक्कम वाढली ना, आता रक्कम वाढली. तेव्हा दिली असती तर एवढा भुर्दंड बसला असता. क्रॉप लोनचा विचार करतो ते क्रॉप लोन फक्त 30,000 कोटीच आहे. क्रॉप लोनचा विचार, टर्म लोनचा अलग आहे. म्हणजे ट्रॅक्टरसाठी घेतलं तर ते टर्म लोन मध्ये येतं, म्हणजे मध्यम मुदतीमध्ये. एकाच मुद्द्यावर नाही कळतं की ही समिती वेळ काढूपणासाठी का नेमली. मुख्यमंत्री हे 1 वर्षापासून सांगतात की राज्यातले 30 लाख शेतकरी असे आहेत की जे बँकिंग व्यवस्थेपासून दूर गेलेले आहेत, त्यांना आपण मुख्य प्रवाहात आणणार आहोत. मग तुम्ही 1 वर्ष झालं ह्याच्यावर अजून अभ्यासच करताय की यांना मुख्य प्रवाहात उपयोग हे फक्त राजकारणासाठी ठीक आहे. कर्जमाफीचा जो काही घोषणा आहे ही राजकारणासाठी. मी शेवटी नीलमताई गोरे तुमच्याकडे येतोय, माझ्याकडे वेळ कमी आहे, माफ करा, पण थोडक्यात शेवटी तुम्ही काय म्हणाल? शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे, ही काळाची गरज आहे. बिचारा शेतकरी आज मरणाच्या दारात आहे, कर्जमाफीमुळे त्याला सलाईन मिळणार आहे. पण सरकार, भाजप ही आधी आढावा घेत आहे, अभ्यास घेत आहे, दौरे काढत आहे आणि या प्रश्नाचं सर्वच पक्षांकडून राजकारण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा चीड आलेली आहे. नीलमताई, मलाही असं वाटतं की खरोखर शेतकऱ्याला अजून नैराश्य येईल या पद्धतीचीच सगळी चर्चा होते आहे. आणि म्हणून मी तर असं म्हणेन की कशाला बोलता उत्तर महाराष्ट्र, आणखीन मराठवाडा आणि विदर्भात आत्महत्या होत आहेत. उत्तर महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे? नाशिकच्या आमच्या अधिवेशन असताना आदल्या दिवशी तिथे नांदगावमध्ये आत्महत्या झाली. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणखीन कोकणामधले, पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक शेतकरी धनदांडगा आहे. हे जे काय पसरवता येत नाही हे म्हणजे मला तर असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये काहीतरी अजून फूट पाडायचा याचा विचार आहे का काय, मला कळत नाही या संदर्भामध्ये. एक दुसरा प्रश्न असा आहे की शेतकरी कर्जमुक्ती हे जशी महत्त्वाची आहे तसं त्याच वेळेला शेतीमालाला भाव आणि त्याच्यासाठी सुरक्षा नुकसान झाली तर हे जर का पावलं उचलली नाही तर पुढच्या वर्षी परत येरे माझ्या मागल्या होणार आहे. आणि त्याच्यामुळे हे का ते हा प्रश्न नाही. आणि शेवटचा मुद्दा माझा असा, आशिष कधीतरी मी तपशीलवार बोलीन, आम्हाला असं दिसलं की त्या ठिकाणी न्यू वेल्समध्ये सुद्धा शेतकरी आत्महत्या 94 साली करत होते ऑस्ट्रेलियात. तर त्यांनी फार्मर डेट मेडिएशन ॲक्ट नावाचा कायदा केला ज्याच्यानुसार बँका म्हणेल तो हम करे सो कायदा नाही,
तिथली जी शेतकऱ्यांच्या संदर्भातली अथॉरिटी आहे ते पैसे भरतं वकिलांचे, मध्यस्थी, समुपदेशक, कार्यकर्ते, शेतकरी संघटनांसारखे पक्षांचे कार्यकर्ते कोणाचीही मदत घेऊन ते बँकाशी निगोशिएट करू शकतात, त्याच्याशिवाय जप्ती वगैरे बँकेला करता येत नाही. त्यामुळे बँकांच्या संदर्भात सुद्धा अशा काही कायद्याचा सुद्धा विषय सर्व लोकांना विश्वासात घेऊन त्याच्या तपशिलात जाऊन करायला लागेल. कारण तिथल्या आम्हाला लोकांनी सांगितलं की शेतकरी आत्महत्येचं प्रमाण तिथे 50% कमी झालं या फार्मर डेट मेडिएशन ॲक्टनुसार. हे पहिल्यांदा मी महाराष्ट्र वनवरती बोलते आहे आणि त्याची कॉपी पण माझ्याकडे, त्याच्यावर चर्चा होऊ शकते. पण कर्जमुक्ती हे आजच्या घडीला लोकांना व्हेंटिलेटरवरती असणाऱ्या लोकांना वाचवण्यासारखं आहे आणि म्हणून सरकार त्याचा जेवढा विचार करेल आणि डिस्ट्रेसमध्ये काहीतरी करून ओलांट्या उड्या मारून कुठला तरी अमुकच प्रदेश बसवायचा असं करू नका. ज्या ठिकाणी घटना घडते, जिथे शेतकरी हवाल दिले तिथल्या अजून शेतकऱ्यांना कसा दिलासा देता येईल याच्यापुरतं बघावं. यात राजकारण कुठलंही आणणं आवश्यक आहे असं मला स्वतःला अजिबात वाटत नाही. ठीक आहे, सर्वांची तीच भावना आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरती जेव्हा तो शेतकरी मरणाच्या दारात आहे त्यावरती राजकारण होता कामा नये. पण आज आपण काय बघतो आहोत, विरोधकांची संघर्ष यात्रा, बच्चू कडूंची आसूड यात्रा, राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा, मुख्यमंत्र्यांची शिवार संवाद यात्रा, शिवसेनेची शिवसंपर्क यात्रा, आणखीन कोणती यात्रा, ह्या यात्रा काढून शेतकऱ्यांचे प्रश्न ज्यांना माहीत नाही त्यांना कळतील. पण जो सोसतोय त्या शेतकऱ्याचं काय, त्याला त्याचे प्रश्न माहिती आहेत, त्याला उत्तर मिळत नाही म्हणून तो तुमच्याकडे उत्तराची अपेक्षा धरतोय. कारण तो इतका कर्जबाजारी झालेला आहे, इतका कफल्लक झालेला आहे की त्याला यातनं कसा मार्ग काढायचा हे सुचत नाही, म्हणून तो नैराश्य येऊन आत्महत्या करतो. आणखी त्याच्या प्रश्नाचं राजकारण होता कामा नये. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. ती का दिली पाहिजे हे सांगून सांगून आता सगळे तज्ज्ञ, पत्रकार, शेतकरी स्वतः थकलेले आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेण्याची वेळ आहे. आता GST झालं, सगळं झालं. आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं, एवढीच माफक अपेक्षा आता महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे. आज थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा, GST नंतर तरी आता भाजप सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे लक्ष देईल का? 90% लोक म्हणतायत नाही. GST नंतरही भाजप सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे लक्ष देणार नाही. ही नैराश्यातून आलेली लोकांची भावना आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं भाजपला आणि भाजप सरकारला लक्ष द्यायचं नाही आहे. याचा विचार नक्कीच मुख्यमंत्री आणि भाजप करेल अशी आशा धरूया. आज इथंच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्र. आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरू नगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह.